हॅलो, आज मी निघाली ऑफिसच्या पिकनिकला. त्यामुळे मस्तपैकी तयार झाले आणि पोहोचले स्टेशनला. स्टेशनला एसी ट्रेन असली तरी पण आमचं तिकीट तिथपर्यंत पोहोचत नव्हतं. त्यामुळे गपचूप आपल्या साध्या ट्रेनमध्ये चढलो. आम्हाला उतरायचं होतं नेरूळ स्टेशनला आणि तिथे उतरायला गर्दी बघून मला ती रील आठवली. सब आ तो गए ना माथेरान, कोई रह तो नहीं गया. फायनली उतरल्यावर सगळ्यात पहिली पेटपूजा केली. खूप भूक लागलेली, रिक्षा पकडली आणि थेट पोहोचलो लक्ष्मी रिसॉर्टला. त्यांना सुद्धा भुका लागल्या होत्या, त्यामुळे ते सगळेच आमची वाट बघत होते. हे असं काहीसं सुंदरसं रिसॉर्ट होतं. आमची पुण्याची टीम सुद्धा रिसॉर्टवर होती, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. असं सुंदरसं रिसॉर्ट होतं, खूप छान होतं, फक्त पाऊस नव्हता एवढंच. तिथे पोहोचली आणि माझी चप्पल तुटली, तर मला वाटलं कोणाची तरी नाटच लागली असेल बहुतेक. असं सुंदरसं आम्हाला फर्स्ट फ्लोअरवरती दिलं होतं त्या लोकांनी आणि ते खेळायला वगैरे पण बरंच काही काही होतं. सो ह्या मुली तर खेळत होत्या आणि अशी बाजूलाच भात लावणी सुरू होती. फर्स्ट फ्लोअरवरून हे असं काहीसं दिसत होतं. मग कपडे चेंज केले आणि आम्ही पळालो पोहायला. असे डुंबून डुंबून मस्तपैकी मजा करून फायनली ही पोरगी माझ्या कमरेवर चढली. हिचं स्वप्नच होतं पायल मॅमना त्रास द्यायचं. मग म्हटलं बाई खांद्यावरच ये, कशाला कमरेवर बसलीयेस. आणि आम्ही खूप 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 मजा केली. हा व्लॉग इथे संपणार नाहीच आहे, याच्या नंतर खरी मजा सुरू झाली आहे. रिसॉर्टसाठी आम्ही किती पे केले, तिथे करायला आणखी काय काय होतं हे मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत बाय.